हाय फ्रेंड्स, मी किंजल म्हणजे स्वागत करते माझ्या छोट्याशा नवीन व्लॉगमध्ये. तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर आज आहे एकादशी आणि आम्ही चाललो आहे आता नंदवाडला. तर मी आता रेडी झालेली आहे. मी ऑन कॅमेरासुद्धा अशीच असते आणि ऑफ कॅमेरासुद्धा अशीच असते. कुठं बाहेर कार्यक्रमाला फंक्शनला वगैरे जायचं असलं तर मी प्रॉपर तयार होते. पण आता ठीक आहे, बाळ असल्यामुळं मला जास्त तयार होता येत नाही, मला टाईम पुरत नाही आणि प्लस तयार झालं तरी बाळ मला तसं राहायला देत नाही. त्यामुळं मी जशी आहे तशीच बाहेर निघते. तर आता मी रेडीसुद्धा झालेली आहे. मी, माझे मिस्टर आणि बाळ आम्ही तिघंजण नंदवाडला चाललो आहे. त्यांचे काही मित्र पण येणार आहेत. तर मी तुम्हाला तिथले नंदवाडचं दर्शन दाखवते. म्हणजे तिथं किती गर्दी असते, काय असते. आता नेक्स्ट मंथमध्ये आषाढी आहे. तर आता एवढी गर्दी नसेल कदाचित, पण बघू. चला माझ्यासोबत आपण नंदवाडला दर्शन करूया श्री विठ्ठलांचं. इथं आम्ही भजन करत थोडा वेळ बसलो होतो. भजनाचं वातावरण हे एक वेगळंच वातावरण असतं, मन प्रसन्न वाटतं त्याने. तर मंदिरमधून बाहेर आल्यानंतर इथं गावचे लोक छोटी छोटी आपली दुकानं लावून बसलेली असतात. त्यांच्याकडं प्रत्येक वस्तू अवेलेबल असते. लहान बाळांची खेळणी, गॉगल, घड्याळ, बॅग. तर काही व्यक्ती तरी तिथं भाज्या किंवा आपले घरगुती लोणची हे प्रकारसुद्धा तिथं विकत असतात. तर कधी तुम्ही गेलात तर काहीतरी नक्की परचेस करा. आम्ही पण 1-2 वस्तू खरेदी केल्या. आणि इथं दर एकादशीला प्रसाद असतो. साबू खिचडी आणि राजगिरा लाडू विकत नाही सॉरी आपलं प्रसाद म्हणून देत असतात. तर आज प्रसाद संपला होता म्हणून आम्ही तिथून राजगिरा लाडू विकत घेतला आणि ते आम्ही सगळ्यांनी खाल्ले एक एक. येताना जरा वाटेत भूक लागली म्हणून आम्ही एक वडापाव खाल्ला आणि घरी निघालो. तर घरी निघाल्यानंतर आम्ही घरी आलो. पण तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा आपण एखाद्या मंदिरमध्ये जातो किंवा मंदिरमधून रिटर्न येतो त्यावेळेला आपलं मन एकदम प्रसन्न असतं. आणि तुम्हाला जर का तुम्ही महाराष्ट्राचे असाल, विशेषतः तुम्ही कोल्हापूरचे असाल, तर तुम्ही या बिल्डिंगला नक्की ओळखणार. तर तुम्ही नक्कीच सांगू शकता हा एरिया कुठला आहे किंवा आम्ही आता कुठल्या रोडनं गेलो होतो. हे तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असं होतं आमचं नंदवाडचं श्री विठ्ठलांचं दर्शन. तर तुम्हाला हा मिनी व्लॉग माझा कसा वाटला ते नक्की सांगा. आणि जर का तुम्ही कोल्हापूरचे असाल तर नक्की या पंढरपूरला नक्की एकदा भेट द्या. चला बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चलो बाय. थँक्यू.